महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळाला आहे, तर आता नंबर लागलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचा। तर आता सर्वप्रथम बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा मिळणार हप्ता? तर बघा, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटलेला आहे, तर अशाच शेतकरी बंधूंच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालेला आहे, अशाच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात ज्या बँक खात्यात पीएमचा हप्ता जमा झालाय, त्याच बँक खात्यात तुमच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। ही सर्वात मोठी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, असं देखील आपण शेतकरी बांधवांनो म्हणू शकतो। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता बरेच शेतकरी बांधव असे देखील कमेंट करत होते की आम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ताच भेटलेला नाही, तर आम्ही नेमकी काय करावे? तर अशा शेतकरी बांधवांना सुद्धा नेमकी काय करायचं आहे? हप्ता मिळून जाईल, त्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळेल, त्यासाठी नेमकी काय करायचं आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण त्यापूर्वी ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटलेला आहे, आता अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील 9वा हप्ता जमा होणार आहे। आता काही तासांमध्येच, पुढील 2 ते 3 तासांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या 10 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या योजनेसाठी नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहे? बघा, आता राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाबाबत आता एक अत्यंत दिलासा देणारी बातमी एवढ्यात समोर आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, काही तांत्रिक अडचणींमुळे जो काय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जो काय राखण्यामध्ये आलेला होता, त्याच्या वाटपाला आता प्रशासकीय थरावरती सुरुवात झालेली असून पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 10 जिल्ह्यांमध्ये निधी हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, या 10 जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आला, तर तुमच्या देखील खात्यावरती पीएम किसान योजनेचा जसा काल हप्ता जमा झालेला आहे, म्हणजेच की 20 जून रोजी, त्याच प्रकारे तुमच्या म्हणजेच की आज खात्यावरती नमोचा हप्ता देखील जमा होणार आहे। आता सर्वप्रथम बघा शेतकरी बांधवांनो, ते 10 जिल्हे नेमकी कोणते आहे? त्या 10 जिल्ह्यांमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात कसलीही अडीअडचण न येता पैसे जमा होणार आहे। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नमोच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी काही कामे देखील करण्यामध्ये सांगण्यामध्ये आलेले आहेत। हे कामे मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये नक्कीच सांगणार आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला आता व्हिडिओ पाहत चालायचा आहे। आता बघा शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी, नमो शेतकरी योजना वाटप करण्यासाठी, म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। तुम्हाला नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला, त्यानंतर लगेच देवाभाऊ म्हणजेच की देवेंद्र फडणवीस यांनी लगेच निर्णय घेण्यात आलेला असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांना वाटप करण्यास सुरुवात होत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जो तांत्रिक कारणांमुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता राखलेला होता, काही बँकेचा सर्व्हर डाऊन असेल किंवा काही तांत्रिक अडचणी असतील, परंतु आता त्या अडचणी पूर्णपणे दूर झाल्या असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता सुद्धा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळेच आता महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस हे आनंदाचा असणार आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, डायरेक्ट तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आता हप्ता जमा होणार आहे। जसा तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला, डीबीटीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांनी तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता टाकला, तशाच प्रकारे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या वाटपाला आता प्रशासकीय थरावरती शेतकरी बांधवांना सुरुवात देखील झालेली असून पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा, तुमचा जर का जिल्हा या यादीमध्ये आला नाही, तर तुम्हाला किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी, आणि जर का तुमचा जिल्हा या यादीमध्ये आला, तर तुम्हाला आज पैसे मिळणार आहेत की उद्या, हे मी लगेच तुम्हाला आता पुढे सांगणार आहे। त्याचबरोबर जिल्ह्यांची यादी सुद्धा सांगणार आहे आणि हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही पात्र कसे असणार आहात, हे देखील तुम्हाला मी कोणते कामे करायचे
करायचे आहेत हे देखील मी तुम्हाला सविस्तरपणे पुढे सांगणार आहे। त्यामुळे नक्कीच आता तुम्ही 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामध्ये नेमकी तुम्ही पात्र असणार आहात का नाही, तुम्ही पात्र होण्यासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये हप्ता नेमके किती वाजेपर्यंत जमा होणार, आज होणार की उद्या होणार। तर आता चला हे लगेच जाणून घेऊया। तर आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी सर्वात अगोदर सांगणार आहे की कोणती तुम्हाला कामे करायची आहेत जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती नाही काही अडथळा निर्माण होतात, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खात्यावरती डायरेक्ट तुमच्या पैसे जमा होतील। तर आता पहा, नंबर 1 वरती काम आहे ते म्हणजेच की जमीन नोंदणी कागदपत्रे। जमीन जर का तुमच्या नावावर नोंदणी असेल तर हे सुद्धा तुमचं पूर्ण असाय पाहिजे शेतकरी बांधवांनो। त्यानंतर दुसरं म्हणजे बँक खात्याशी आधार लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या देखील शेतकरी बांधवांचं बँक खात्याशी आधार लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर हे देखील काम पूर्ण करावे। त्यानंतर ई-केवायसी, अनेक शेतकरी बांधवांनी ई-केवायसी देखील केलेली नसती, तर अशा शेतकरी बांधवांनी सुद्धा लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करायची आहे। तर ही 3 कामे शेतकरी बांधवांनो तुम्हाला नक्कीच करायची आहे जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, पीएम किसान योजनेचा हप्ता जसा जमा झाला तशाच प्रकारे तुमच्या खात्यावरती नमोचा देखील हप्ता जमा होणार आहे। पण आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये येतं की नाही। कोणते 10 जिल्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत, त्या 10 जिल्ह्यांमध्ये नेमकी तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही हे देखील आता तुम्हाला लगेच पाहायचं आहे। पुढे 1 मिनिटामध्येच मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी पटपट करून वाचून दाखवणार आहे। त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्ही समजून जायचं आहे तुमच्या देखील खात्यावरती लवकरच नमोचा हप्ता आता जमा होणार आहे। नंबर 1 वरती आहे मुंबई उपनगर नागपूर। मुंबई उपनगर नागपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। नांदेड मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर नंदुरबार मधील जर शेतकरी असाल, नंदुरबार मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमचा हप्ता तुम्हाला भेटलेला असेल तर आता नमोचा हप्ता देखील तुम्हाला लवकरात लवकर जमा होणार आहे। त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सांगली, सोलापूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, जळगाव जालन्यामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला पीएमचा हप्ता भेटलेला असेल आणि आता तुम्ही नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती नमोचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर हिंगोली, गोंदिया या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची सुद्धा आता प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर बीड, छत्रपती संभाजीनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा रहिवासी असाल, बीड मधील रहिवासी असाल किंवा छत्रपती संभाजीनगर मधील, तरी सुद्धा तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।